मुंबईच्या आझाद मैदानावर समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 6012 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती। यातील अर्ध्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आलं, तर 2907 कर्मचाऱ्यांना अजून कंत्राटावरच ठेवण्यात आलेलं आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ कायम करण्यात यावं या मागणीसाठी राज्याच्या विविध भागातून उच्च शिक्षित कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात उपोषण आणि ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान एका महिलेला अत्यवस्थ होऊन चक्कर आल्याची ही घटना घडली। जोपर्यंत आम्हाला सेवेत कायम करण्यात येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अथवा आम्हाला स्वेच्छेने मरणाची परवानगी द्या अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। आमच्या बऱ्याचशा महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। आत्ताच माझी भगिनी नांदेड जिल्ह्याची शकुंतला दडमल चक्कर येऊन पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। आम्हाला कायम करण्याबाबत नुसती गुळमुळीत पत्र आम्हाला मिळतात। आम्हाला दिनांक हवा आहे की आम्हाला कधी कायम करणार। आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सरकारला माझी एकच भीक मागते मी की आम्हाला कायमचं पत्र द्या, पत्र द्या, पत्र द्या। बस करार तत्वावर आमचं उत्तुंग कामकाज करीत आहोत, मात्र आमच्या संयमशीलतेचा आता अंत झालेला आहे। इतक्या वर्ष आम्ही वाट बघून आता आम्ही आमचं उपोषण सुरू केलेलं आहे। आम्हाला आता आमची एकच मागणी आहे, आम्हाला कायम करा किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या। प्रत्येक वेळी आश्वासन देत आहेत, त्यामुळे आम्हाला नाइलाजानं हे आंदोलन स्वीकारावे लागले आहेत। आमची एकच मागणी आहे की आमचा लवकरात लवकर समितीचा अहवाल घ्यावा आणि आम्हाला ही ऑर्डर म्हणजे आम्हाला दर 6 महिन्यांना ऑर्डर भेटते, तर आमची मे महिन्यामध्ये किंवा याच्या अगोदर आमची ऑर्डर संपणार आहे, तेव्हा ही आमची ऑर्डर ही आमची कॉन्ट्रॅक्ट म्हणून शेवटली असावी आणि पुढची ऑर्डर आम्हाला कायमस्वरूपी मिळावी एवढी आमची इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।